मैत्रिणींनो नमस्कार. आपण पाहणार आहोत घरोघरी मातीच्या चुली याचा जबरदस्त असा प्रोमो. माया जबरदस्त असा प्लॅन करते आणि त्या प्लॅनमध्ये जानकी आणि ऐश्वर्या दोघींनाही अडकवते. पुढे काय होणार आहे हे आपण पाहू. जसा माया प्लॅन आखते बरोबर त्याचप्रमाणे सगळं घडतं. माया ऐश्वर्याला सांगते ही खोटी बंदूक आहे, पण नसते. मायाच्या प्लॅनमध्ये ऐश्वर्या अडकते आणि जीवाशी जाते. आणि इकडे ऐश्वर्याचा गेम करून माया जानकीची मदत करण्याचं आव्हान आणते. ती जानकीला म्हणते, जानकीताई तुम्ही इथून पळा, नाही तर पोलीस तुम्हाला खुनाच्या आरोपाखाली पकडतील. जानकी तिथून पळणारच असते, तोच पुढे पोलीस असतात. आणि इकडे ही माया ऐश्वर्याच्या बॉडीला घेऊन कुठे जाते काय माहिती. पण ऐश्वर्याचं आयुष्य काही संपलेलं नसतं. ती वाचते आणि ती दवाखान्यामध्ये ॲडमिट असते. जानकी तिच्या जवळ बसलेली असते. जानकी गणपती बाप्पाला प्रार्थना करते की काही झालं तरी ऐश्वर्याला वाचव देवा. मी पहिल्यांदा ऐश्वर्यासाठी काहीतरी मागत आहे. माया त्या हॉस्पिटलमध्ये मास्कमॅन बनून आलेली असते आणि जानकी देवाजवळ जे बोलत असते ती ऐकते. माया म्हणते ऐश्वर्या जर वाचली तर मी वाचणार नाही, असं होऊन चालणार नाही. आणि माया परत ऐश्वर्यावर हमला करते. माया ऐश्वर्यावर चाकूने वार करणार तोच तिथे जानकी येते आणि तो मास्कमॅन म्हणजेच माया तिथून पळून जाते. जानकी रडत रडत ऐश्वर्याचा हात हातात घेते आणि म्हणते ऐश्वर्या मला माफ कर. मी माझ्या शत्रूंचा सुद्धा स्वप्नामध्ये असा विचार नाही करू शकत. तू तर माझी आहेस. आता पुढे काय होणार आहे? ऐश्वर्याच्या खुनामध्ये जानकीला अटक होईल का? ऐश्वर्या शुद्धीवर येईल का? तिची तब्येत बरोबर होईल का? हे पाहणे खूप रंजक ठरणार आहे. आणि हे सगळं आपल्याला 6 ते 7 फेब्रुवारीला पाहायला भेटणार आहे. तेव्हा कोणीही मिस करू नका. असेच नवनवीन आणि फुल अपडेटसाठी आजच आपलं चॅनल सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर एखादं लाईक नक्कीच करा.